तुला आता संन्यास घेता येणार नाही. गृहस्थाश्रम हा सर्वात मोठा आश्रम आहे. त्याचा अगोदर स्वीकार करून तू उत्तम संसार कर आणि मग संन्यास घे. पण गुरुदेव, संसारात राहून माझ्या विद्येचा उपयोग समाज मांगल्यासाठी कसा होईल? अरे, अनेक ऋषीमुनी गृहस्थाश्रम स्वीकारूनच समाज मांगल्याचे काम करीत आहेत. तसेच तूही करावेस, हीच माझी गुरुदक्षिणा. आज्ञा शिरसावंद गुरुदेव. सूर्यनारायणाच्या आज्ञेपुढे आणखी काही न बोलता याज्ञवल्क्यच म्हणाला, वत्सा, तुझ्यावर सरस्वती प्रसन्न हो. तुझ्या हातून अनेक ग्रंथांची रचना होणार आहे. त्यासाठी तू सतत सरस्वतीची उपासना कर. तुझे कल्याण होईल. सूर्यनारायणाने आशीर्वाद दिला आणि तो अंतर्धान पावला. गुरुच्या आशीर्वादाने तृप्त झालेले याज्ञवल्क्य मोठ्या समाधानाने आपल्या घरी परतले. माते, प्रणाम. खाली वाकून नमस्कार करीत याज्ञवल्क्य म्हणाले आणि सुनंदा भानावर आली. आपल्या तरुण मुलाच्या डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत मायेने गुंजारले. स्वतःशीच पुटपुटली, अरे, हे तेज तर साक्षात सूर्यनारायणाचे तेज. दृष्ट लागेल माझ्या बाळाला कुणाची तरी. मग हाक देत म्हणाली, अगं सारिके, पंचारतीचे तबक सिद्ध करून घेऊन ये. माझा ज्ञानसूर्य आला आहे. सारिकेने तबक आणले. सुनंदाने त्यांच्या कपाळावर कुंकुम तिलक रेखला. ज्ञानाने लखलखणारे त्यांचे भव्य कपाळ अधिकच तेजवान बनले. अरे कोण? याज्ञवल्क्य? बाहेर येत देवरात म्हणाले. प्रणाम करतो तात. त्यांच्या पायावर वाकत याज्ञवल्क्य म्हणाले. कल्याणमस्तू. वडिलांनी आशीर्वाद दिला. बाप लेक बोलत बसले. नंतर देवरात सगळी हकीकत विचारून घेत होते. सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्या बाळाच्या डोक्यावर आहे हे ऐकून त्यांना समाधान वाटले. बोलता बोलता त्यांनी विचारले, आता पुढे सूर्यनारायणाच्या आज्ञेप्रमाणे वागायचे आहे. मी आता वधू संशोधनाला लागतो. एकदा अक्षदा पडल्या की आम्ही एका जबाबदारीतून मुक्त झालो. असे बोलून देवरात थांबले नाहीत, तर ते लगेच त्या कामाला लागले. कत गोत्र उत्पन्न कात्यायनी नामक कन्या त्यांना पसंत पडली. सुशील, सुंदर, सुस्वभावी होती कात्यायनी. साक्षात ज्ञानसूर्य आपला पती होणार म्हणून मनात हरकून गेली होती. एका शुभ मुहूर्तावर दोघांचा विवाह झाला. याज्ञवल्क्य आता गृहस्थाश्रमाचे धनी बनले. कात्यायनी खरोखरच एक उत्तम स्त्री होती. गृहदक्ष पत्नी होती. याज्ञवल्क्यांची सर्व सेवा करून त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. पती हाच परमेश्वर अशी तिची श्रद्धा होती. तिच्या सेवेमुळे याज्ञवल्क्य तृप्त होते आपल्या संसारात. पण ते फक्त संसारातच रमले नाहीत,